मंडळी, ती एक हत्तीण होती, पण तिच्यासाठी अख्खं गाव रडलं. हजारो लोकांनी रस्त्यावर मोर्चे काढले, आपल्या फोनमधली सिम कार्ड बदलून टाकली. खासदार ते आमदार, दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळं सिस्टीम हल्लं. आणि या अश्रूंमधून आता कोल्हापुरात उगम पावतंय एक नवं राजकीय वादळ. महादेवी हत्तीणीची वनतारामध्ये पाठवणी ही फक्त एका प्राण्याच्या हालचालीची घटना नव्हती, ती झाली आहे लोकभावना, सत्ता, न्याय व्यवस्था आणि राजकीय भविष्य यांचं प्रातिनिधिक चित्र. आणि या चित्रात उभं राहतंय एक नवं नाव, कृष्णराज महाडिक. आता तुम्ही म्हणाल, यात कृष्णराज महाडिक यांचा काय संबंध? तर झालं काय की महादेवीच्या पाठवणीच्या पार्श्वभूमीवर वनताराचे CEO कोल्हापुरात आले. मठाधिपतींसोबत बैठक घेतली, पण त्या बैठकीत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये एक नाव चर्चेचं ठरलं. ते होतं खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक. कारण अगदी मोजक्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये गुप्तपणे झालेल्या या बैठकीत कृष्णराज महाडिक उपस्थित होते. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात सध्या कृष्णराज महाडिकांची चर्चा सुरू आहे. काय आहेत या चर्चा? वनताराच्या बैठकीत काय घडलं? माधुरी हत्तीण परत येणार का? हे सगळं आपण या सविस्तर रिपोर्ट मधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, कोल्हापूरच्या नांदणी गावात गेली 30 वर्ष महादेवी नावाची हत्तीण जैन मठात मठाधिपतींच्या छत्रछायेखाली होती. गावकरी तिला केवळ प्राणी म्हणून न पाहता ती श्रद्धेचं प्रतीक बनली होती. मात्र पेटाच्या तक्रारीनंतर तिच्यावर कारवाई झाली आणि उच्च न्यायालयानं तिला गुजरात मधील वनतारा प्राणी कल्याण केंद्रात पाठवण्याचा आदेश दिला. सर्वोच्च न्यायालयानं देखील हा निर्णय कायम ठेवत महादेवीला वनतारात हलवलं गेलं. आणि तेव्हा सुरू झाला भावनांचा विस्फोट. गावकरी रडले. नांदणी गावात जिओवर बहिष्कार सुरू झाला. हजारो लोकांनी जिओचं सिम टाकून एअरटेलला पसंती दिली. सोशल मीडियावर याचे ऑडिओ व्हिडिओ व्हायरल झाले. राजू शेट्टींसारख्या नेत्यांनी सुद्धा जाहीरपणे आपलं जिओ सिम फाडून टाकत संताप व्यक्त केला. या संपूर्ण संघर्षात राजकीय पक्षांनी एकामागोमाग एक उडी घ्यायला सुरुवात केली. सतेज पाटील यांनी एक स्वाक्षरी महादेवीसाठी या नावानं देशभरात सह्यांची मोहीम सुरू केली. त्यांच्या मते कोर्टाच्या मागे कोणाचं तरी षडयंत्र दडलं आहे. सतेज पाटील यांनी सुद्धा मठाला भेट दिली आणि राज्य सरकारनं या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतली असती तर महादेवी तिथंच राहिली असती असं स्पष्ट केलं. धैर्यशील माने यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी दिल्लीत बैठक घेऊन या प्रकरणाचं गांभीर्य मांडलं. इतकंच नव्हे, वनताराचे CEO विहान कर्णी थेट कोल्हापुरात आले. त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत एकमताने ही भूमिका मांडली गेली की वनताराचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता, ते केवळ कोर्टाच्या निर्णयावर चालतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच महादेवीची रवानगी झाली असून तोच कोर्ट परत पाठवायचं ठरवल्यास वनतारा सहकार्य करेल. मात्र हाच क्षण एक वेगळं वळण घेतो, जेव्हा या बैठकीत उपस्थित असलेलं एक नाव चर्चेच्या केंद्रस्थानी येतं. ते म्हणजे कृष्णराज धनंजय महाडिक. धनंजय महाडिक यांनी या बैठकीत भाग घेतलाच, पण त्यांच्या बरोबर उपस्थित होते त्यांचे पुत्र कृष्णराज. गेल्या काही महिन्यात कृष्णराज महाडिक विविध राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसू लागलेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही त्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे की खासदार महाडिक हे आपल्या सुपुत्राला 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज करत आहेत. कृष्णराजचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे त्याची यूट्यूबर म्हणून झालेली ओळख. क्रिश महाडिक नावाचं त्याचं चॅनल आहे, ज्यावर त्याच्या 4.5 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. घरगुती, विनोदी, कधी भावनिक अशा विविध स्वरूपाचे व्हिडिओ तो पोस्ट करत असतो. त्याचं बोलणं कोल्हापुरी, त्याची मांडणी सहज आणि त्याच्या कुटुंबासोबतच्या नात्यांची झलक हे सगळं प्रेक्षकांना भावतं. राजकारणात नवा चेहरा आणायचा असेल तर फक्त सभाच नाही, तर डिजिटल ओळख, सोशल कनेक्ट याचं महत्त्व वाढलेलं आहे. त्यामुळे कृष्णराज महाडिक हे नाव आता भाजपच्या राजकीय गणितात एक महत्त्वाचा भाग बनू पाहतंय. काही दिवसांपूर्वीच कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू या दोघांचा अंबाबाईच्या मंदिरातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे धनंजय महाडिक यांनी काही दिवसांपूर्वीच कृष्णराजचं यावर्षी लग्न उरकायचं आहे असं म्हटलं होतं. त्यामुळे कृष्णराज महाडिकांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पडला होता.
दरम्यान रिंकू बरोबर व्हायरल झालेल्या फोटोवर कृष्णराजनं माझ्या फोटोमुळे गैरसमज करून घेऊ नका, त्या माझ्या एक चांगल्या मैत्रीण आहेत, त्या कोल्हापुरात सहज एका कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या, त्या दरम्यान आमची भेट झाली, आम्ही एकत्र महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो, तिथं आम्ही फोटो काढला आणि माझ्या ऑफिस टीम कडून पोस्ट केला गेला, त्याच्यामुळे भरपूर काही अफवा बाहेर पडत आहेत, ज्या चर्चा केल्या जात आहेत, तसं काहीही नाहीये असं स्पष्टीकरण दिलं होतं। तेव्हाही तो चांगलाच चर्चेत आला होता। किंबहुना भावनिक मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनात जर हा चेहरा एक जनतेचा आवाज म्हणून पुढे आला तर आगामी काळात त्याचा वापर भाजप कसा करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कृष्णराजच्या उपस्थितीनं या बैठकीला जरा वेगळा राजकीय रंग आला, भावनिक मुद्द्याला राजकीय खिंडार मिळालं। वनदराचे सीईओ स्पष्ट म्हणाले की ते कोर्टाच्या आदेशावर काम करतात, पण नांदणी मठानं जर कायदेशीर प्रक्रियेनं वाट चोखाळली तर ते सहकार्य करतील। एवढं स्पष्ट झालं असतानाही मठाधिपती नाराज झाले आणि ते थेट बाहेर पडले। त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी होती, संवाद टाळण्यात आला। बाहेर उभे असलेल्या गावकऱ्यांनी माधुरी हमारी जान है अशा घोषणा देत संताप व्यक्त केला। राजकीय नेते, मंत्री, खासदार, समाजसेवक, मीडियावाले सगळे एकाच भावनेभोवती फिरू लागले आहेत। महादेवीच्या परतीचा मुद्दा आता फक्त तिच्या पुरता मर्यादित राहिलेला नाही, तो लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीचा, न्याय व्यवस्थेच्या सीमांचा आणि सत्ताधाऱ्यांच्या इमेज बिल्डिंगचा प्रश्न बनलाय। गावकरी आक्रोशित आहेत की सुरुवातीला स्थानिक नेत्यांनी मौन पाळलं, आता भावना उफाळल्या, मीडिया लक्ष वेधून घेऊ लागला आणि मगच नेत्यांनी आपली भूमिका जाहीर केली। ही भूमिका खरोखर जनतेसाठी आहे का की निवडणुकीच्या तयारीचा एक भाग? या सगळ्या प्रश्नांमध्ये एक चित्र स्पष्ट होतंय। महादेवीच्या अश्रूंमध्ये कोल्हापूरच्या राजकारणाचं भविष्य दिसतंय। कृष्णराज महाडिक नावाचा नवा चेहरा राजकीय रिंगणात पाऊल ठेवतोय का हे पाहणं आता केवळ उत्सुकतेचा विषय राहिलेला नाही, तर तो राजकीय विश्लेषणाचा भाग बनलाय। महादेवी परत येईल की नाही हा प्रश्न तितकाच महत्वाचा आहे, पण याही पेक्षा मोठा प्रश्न आहे की तिच्या भावनिक गोष्टीवरून उभी राहिलेली ही चळवळ ती कुणाचं राजकारण रुजवते? कमेंट मधून नक्की सांगा। बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राइब करा। त्याचं काय महाराष्ट्र।